राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे उमेदवार, नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकाचे उमेदवार, आज त्यांनी कोपरगाव शहरात एक नवीन नौटंकी केली। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकात गेले आणि ही कृती विरोधक न्यायालयात गेले म्हणून झालेली असं त्यांनी टाळा फोडला। जे काका कोटे मी सातत्याने निवडणुका चालू झाले तसं सांगतो का 24-25 वर्षात कोपरगावच्या झोपडपट्टीत कधी दिसले नाही। संजय नगर असेल, टिळक नगर असेल, हनुमान नगर असेल, खडकी असेल, असं कोणत्याही भागात 24-25 वर्षात दिसले नाही। किंवा 24-25 वर्षात 2001 ची नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर ते कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला हार घालवायस आले नाही। आज त्यांना बाबासाहेब आंबेडकर आठवले, आज त्यांना संविधान आठवले। त्यांचं हे संविधानाचं प्रेम, बाबासाहेबांचं प्रेम खोटं आहे। आमदार साहेब सुद्धा आज त्यांच्याबरोबर तिथं बसलेले आणि ते रडीचा डाव खेळताय। ते म्हणता विरोधक कोर्टात गेले, आमची तर इच्छा आहे निवडणूक उद्या जरी झाली तरी आमची तयारी आहे, कारण आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमचे 30चे 30 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे। जशी सोशल मीडियावर बातमी आली, सर्वात जास्त दुःख झालं असेल तर उमेदवार म्हणून मी आणि माझ्यासहित 29 आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार, कारण मैदानात आम्ही पुढे आहोत। त्यांच्याकडे तर उमेदवार बी नाही, त्यांच्या प्रचार सभा पेड। मी माझ्या प्रभागातली गोष्ट सांगतो, 2 दिवसापूर्वी माझ्या संजयनगर भागात त्यांची सभा होती, त्याच ठिकाणी ॲट द टाइम आमची सभा होती, माननीय बिपिन दादाची। त्यांची पेड सभा होती, आमची विदाऊट पेड सभा होती। 400-500 मतदार प्रभागातले हजर होते। जनता आमच्या बरोबर आहे। जनतेला माहिती आहे, जनतांनी ठरवलेलं आहे का विवेक भैयाच्या नेतृत्वाखाली पराग संधान आणि त्यांचे 30च्या 30 उमेदवार निवडून द्यायचे। आमदार साहेब तुम्ही काय करताय? कोपरगाव शहरात भरवस्तीत गोळीबार झाला, पोलीस स्टेशनच्या समोर गोळीबार झाला। कुराण शरीफचा मॅटर असेल तरी आमदार साहेब सोयीची भूमिका घेता। प्रत्येक वेळी आमदार साहेबांची भूमिका ही सोयीची राहते। आज बाबासाहेब आठवले पण कुराण शरीफ झाले, कुराण शरीफचं मॅटर झालं किंवा हिंदी मुस्लिम तणाव निर्माण झाला, आमदार साहेबांची भूमिका नाही। आमदार साहेब सोयीप्रमाणे वागता, त्यांची जशी सोय असेल निवडणुका आल्या तर मुस्लिम बांधवाला सांगता का आम्ही तुमच्याबरोबर आहे, अजितदादा तुमच्याबरोबर आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेसची दाखवायचे दात वेगळे आहे आणि खायचे दात वेगळे। अजितदादा कायम दलित आरक्षणाला विरोध केलेला व्यक्तिमत्व असेल, दलितांचा निधी इतरत्र वळवणारा निधी जर असेल तर अजितदादा गेली 10-12 वर्ष अर्थ खातं त्यांच्याकडे। समाज कल्याणचा निधी कायम इकडे तिकडे वळवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे। या उलट 50 वर्षाचा शंकररावजी कोले साहेब परिवाराचा एक वारसा आहे। कायम गावात जर तणाव निर्माण झाला असेल, हिंदू मुस्लिम असेल, दलित सवर्ण असेल, कायम समाजाची भूमिका कोले परिवाराने जो आदर्श शंकररावजी कोले साहेबांनी घालून दिला आहे त्याच्यावरच माननीय बिपिन दादा असतील, माननीय प्रथम महिला आमदार स्नेहलताताई असतील आणि आता विवेक भैया असतील, त्या भूमिकेवर चालता। जो कोले साहेबांनी वारसा घालून दिला, जो विचार कोले साहेबांनी दिलेला आहे, या आमदारांची भूमिका त्यांच्या अशोकदादापासून जरी पाहिली तर कोणत्याही दलित मुस्लिम हिंदू मुस्लिम वादात सुद्धा ते भूमिका घेत नाही। कारण आम्ही कोले साहेब कायम हे गाव हिंदू मुस्लिम म्हणून गुन्ह्या गोविंदाने राहिलं पाहिजे, सामाजिक सलोखा जपला पाहिजे, असा आम्हाला वैचारिक वारसा माननीय कोले साहेबांनी दिलेला आहे। निवडणुका कधी येऊ, आम्ही कधी तयारी, पण तुम्ही रडीचा डाव खेळू नका। बाबासाहेबांच्या स्मारकात बसून खोटा प्रोपगंडा पसरू नका। निवडणुका आज झाल्या तरी आमची तयारी, निवडणुका उद्या झाल्या तरी आमची तयारी, निवडणुका 2 तारखेला झाली तरी आमची तयारी, आणि 20 तारखेला जरी झाली तर मी एक शब्द देतो का 21 तारखेला नगराध्यक्ष पराग संधान सहित 30च्या 30 उमेदवार आमचे निवडून येणार आहे। तुम्ही रडीचा डाव खेळू नका। तुम्हाला बाबासाहेबांवर किती प्रेम आहे आम्हाला कल्पना आहे, संविधानाबद्दल किती आस्था आहे ते आम्हाला निश्चित माहिती आहे। कारण 24-25 वर्षात काका कोटे नावाची व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मला दिसली नाही। मी उदाहरण सांगितलं होतं बाबासाहेब आंबेडकर मैदानावरच्या आपल्या प्रचार सभेत का 2024ला काका कोटे जे ग्राहक फेस्टिवल करताना दिवाळी बंपर पैसे तर दोन्हीकडून घेतात, पैसे त्यांचे नसतात। आईजीचे जेव्हा बाईजी उधार आहे, आईजी जेव्हा बाईजी उधार आहे काकासाहेब कोटे, आणि तो कार्यक्रम करता मागच्या वर्षी त्यांनी कार्यक्रम केला होता। एकही दलित प्रतिनिधी बोलवला नाही, एकही अल्पसंख्याक प्रतिनिधी बोलवला नाही। मी त्यांच्या एका संचालकाला प्रश्न केला, कार्यक्रम झाला, मी फोटो पाहिले,
का हो तुम्ही एखादा दलित बांधव बोलवलं नाही, एखादा मुस्लिम बांधव बोलवलं नाही? तर काका कोटेंकडून उत्तर काय आलं मला माहिती का? उत्तराची अपेक्षा होती का पुढच्या वेळेस चूक सुधरून घेऊ. त्यांनी उत्तर दिलं जितेंद्र अंशूर पदावर नाही. मी त्या संचालकाला म्हटलो मला बोलवलं नसतं तरी चालं, पण त्यांच्या मित्राचा मुलगा हाजी करीम भाई यांचा मुलगा उपनगराध्यक्ष आहे आरिफ भाई कुरेशी, त्याला जरी बोलवलं असतं तरी का कोपरगावात दलित मुस्लिम खरेदी करीत नाही का? कोपरगावच्या बाजारपेठेत जात नाही का? काका कोयटेचा चेहरा आम्हाला माहिती आहे, दलितांना माहिती आहे, मुस्लिमांना माहिती आहे. तो फक्त चेहरा भोळा आहे, त्या आतल्या चेहरा मागचा दुसरा रंग आम्हाला कल्पना आहे. आयजीजीवर इकडून पैसे घ्यायचे तिकडून घ्यायचे, नाव स्वतःचं मोठं. आणि बाबासाहेब आंबेडकर जर म्हटले तर कोलंबिया विद्यापीठात 200 विद्यार्थ्यांचा जो सर्वे झाला होता त्या जगभरातले, ते कोलंबिया विद्यापीठाचा इतिहास 200 वर्षाचा आहे. त्याच्यात जर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी कोण असेल तर त्याच्यात 1 नंबरचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे भारतीय म्हणून. तिथं बाबासाहेबांचा पुतळा आहे, सिम्बॉल ऑफ नॉलेज. आणि समतानी आमदार ताईच्या प्रयत्नातून वाचनालयाची इमारत झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय. तिथं समता स्टडी सर्कल केलं. का बाबासाहेबाचं नाव चालत नव्हतं का? काका कोयटेला बाबासाहेबाचं नाव चालत नव्हतं का? बाबासाहेबाचा जर उल्लेख जगभरात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून केलं जातं तर तिथं बाबासाहेबाचंच नाव पाहिजे होतं. त्यांनी समताचं नाव केलेले. नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर त्या समता स्टडी सेंटरचं नाव आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही हे मी निश्चित सांगतो. तिथं बाबासाहेबाचंच नाव पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव पाहिजे. हाही इशारा त्यांना या निमित्ताने देतो.